ईशाच्या पासवर्डमधला पहिला शब्द आहे कुठला? मोठ्याने कमिटमेंट म्हणा. येस, कमिटमेंट करणारी माणसं मोठी होतात. ओके, कमिटमेंट करता आली पाहिजे. कमिटमेंट. मी काय म्हणालो, मी डॉक्टर आहे, पेशंट ही माझी कमिटमेंट आहे. मी रविवार सोडून लातूर अजिबात सोडत नाही. बरोबर आहे, कमिटमेंट आहे. टीचर आहेत, या लोकांची विद्यार्थ्यांना शिकवणं ही कमिटमेंट आहे. याच्यामध्ये काही बिझनेस लोक आहेत, सकाळचा वेळ दिल्यास तेव्हा दुकान ओपन करा आणि संध्याकाळी वेळ संपल्यानंतर बंद करा. ती माणसं मोठी होतात. कमिटमेंट आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. ओके, चालतंय 2 मिनटं उशीर, चालतंय ती नाही. जगात लोकांना कळतं की हे दुकान इतकं वाजता उघडतं म्हणजे उघडतं. ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. ओके, विषय कुठलाही असो, मोठी माणसं तेव्हा होतात जी कमिटमेंट करतात. दॅट इज फर्स्ट इज अ कमिटमेंट. मी कमिटमेंट करणारी विद्यार्थी पाहिले. विद्यार्थी, स्टुडंट, 3 प्रकारचे विद्यार्थी कमिटमेंट करतात. 3 प्रकारचे. नंबर 1, त्यांना काही सांगावं लागत नाही. आईने सांगायची गरज नाही, वडिलांनी सांगायची गरज नाही, टीचरनी सांगायची गरज नाही. सेल्फ मोटिवेटेड असतात, आपला अभ्यास करतात, कमिटमेंट करतात आणि जगातली मोठी माणसं होऊन जातात. दिस इज 1, एक प्रकारची स्टुडंट. नंबर 2, विठ्ठल लहानेचं भाषण ऐकून. विठ्ठल लहानेचं भाषण ऐकून आपण अभ्यासाला लागलो. तुम्हाला काय सांगू मी आता, विठ्ठल लहानेचं भाषण ऐकून अभ्यासाला लागलो. आता मी वेडा झालोय. वेडा एवढ्यासाठी झालोय की दररोज मला 600 लेकरांचे मेसेज मिळतात. दररोज इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती, ईमेल 600. मी सेकंद मोजतो. माझ्या आयुष्यात मी सेकंद मोजतो आणि मग ह्या लेकरांना आन्सर करायचे असतात. मी लेकरांमध्ये प्रचंड गुंतलोय आता. मला ह्यांना आन्सर करायचे असतात. तर मी कसे आन्सर करतो तुम्हाला सांगतो. कुलकर्णी सर, माझं टेरिस आहे, 100 बाय 60चं टेरिस आहे माझं. माझ्या हॉस्पिटलचं टेरिस आहे. मी जरा फिटनेस फ्रीक माणूस आहे, मला जरा व्यायाम करायला आवडतो. तिथे मी रन करतो. दररोज सकाळी 5 किलोमीटर 4:45ला पहाटे रन करतो. तर ते रन करताना मी एक असिस्टंट ठेवला आहे. फिगर ऑफ 8 म्हणजे मी असा आणि असा पळतो. बरोबर आहे. तर त्या फिगर ऑफ 8च्या सेंटरमध्ये एक असिस्टंट खुर्ची टाकून बसवतो. त्याच्याकडे माझा मोबाईल दिलेला असतो. तो सगळे मेसेज मला वाचून दाखवतो मोठ्याने आणि मी त्याला उत्तर देतो. हे 32 मिनिटे उत्तर सुरू असतात माझी. पण प्रत्येक लेकराला उत्तर मी देतो. प्रत्येकाला. आणि मग तुम्हाला सांगत होतो मी की ही ऐकून काही लोक कमिटमेंट करतात. ॲग्रीड. कुणाचंही ऐका पण कमिटमेंट करा. काय कमिटमेंट करा? चांगलं बनण्याची कमिटमेंट करा, मोठा माणूस होण्याची कमिटमेंट करा, अभ्यास करण्याची कमिटमेंट करा. 3ऱ्या प्रकारची लेकरं पाहिली मी. 3ऱ्या प्रकारची कमिटमेंट करणारी आणि ते प्रसंगाने कमिटमेंट करतात. प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये असा काय प्रसंग येतो की त्यांना ती कमिटमेंट करावीच लागते. आणि ह्या 3ऱ्या प्रकारामध्ये मी आहे. ह्या 3ऱ्या प्रकाराचा मी विद्यार्थी आहे. मी जरा हुशार विद्यार्थी नाही आहे, पण मी 3ऱ्या प्रकाराने कमिटमेंट केली. प्रसंगाने मला कमिटमेंट करायला लावली. परवा स्माइल ट्रेननी मला एक स्माइल ट्रेन हिरो नावाचा अवॉर्ड दिला आणि ते अवॉर्ड घेऊन मी परत येत होतो. आणि मग आमचे लातूरमध्ये सगळे पत्रकार मंडळी माझी मुलाखत घेत होते की सर तुम्ही असं कधी ठरवलं होतं की एवढं काम करायचं, इतक्या सर्जरी करायच्या, एवढं फ्री काम करायचं, एवढा मोठा माणूस व्हायचं, अमेरिकेत जायचं, लोकांना हे कधी ठरवलं होतं? मला खूप मोठा प्रश्न पडला की मी हे खरंच कधी ठरवलं होतं. आणि त्यांना जे उत्तर दिलं मी ते तुम्हाला उत्तर देतो की मी कधी कमिटमेंट केली होती. मी 6वी-7वीला होतो अंदाजे. आता मी 55 वर्षाचा होतोय पुढच्या 10 जुलैला. म्हणजे मी 42 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. 42 वर्षापूर्वी मी 6वी-7वीला असताना माझ्या आईला मी माय म्हणतो. आम्ही एका छोट्या खेड्यामध्ये राहिलो आहे. माकेगाव नावाचं छोटं गाव आहे. माझी 10वीची परीक्षा होईपर्यंत त्या गावात लाईट नव्हती. मी 10वीची परीक्षा, 10वीचा अभ्यास कंदील चिमणीच्या प्रकाशातच केला आहे. अशा ह्या गावामध्ये मी वाढलो आहे. त्या गावामध्ये आम्ही राहत होतो. एक लग्न होतं आणि माझ्या माईला त्या लग्नाला जायचं होतं. शेजाऱ्याचं लग्न. तेव्हा बैलगाडीतून लग्नाला जायचे. बघा कमिटमेंट कधी केली. माझी माय म्हणाली एका मित्राचं नाव घेतलं माझ्या. त्याच्या घरी जा आणि त्याच्या आईचं लुगडं घेऊन ये म्हणाली. लुगडं, तुम्हाला लुगडं कळतं का? लुगडं म्हणजे साडी. माझ्या माईच्या भाषेत लुगडं म्हणजे 9 वार आणि साडी म्हणजे 7 वार. म्हणजे लुगडं लांब असतं, साडी जरा आखूड असते. ही माझ्या माईची भाषा. तुम्हाला सांगतो मी गेलो, ते लुगडं घेऊन आलो, माईला घालायला दिलं. माईने लुगडं घातलं, लग्नाला गेली. लग्नावरनं परत आली. दुसऱ्या दिवशी धुवून घडी करून हातात दिलं माझ्या. नेऊन दे म्हणाले. मी नेऊन दिलं आणि परत येत होतो. आपल्या घराच्या समोर एक नाला आहे. काय भानगड आहे, त्या नाल्यावरनं मी कधी सरळ गेलोच नाही. मला त्या नाल्यावरून उडी मारून जायचं.
म्हणजे त्या नाला आला की उडी मारतो, म्हणजे माहीत नाही पण असं एक खोडकर प्राणी उडी मारायचं. आत्ता पण उडी मारा वाटते, पण आता कशी उडी मारायची? डॉक्टर विठ्ठल लहाने झाला ना, आता नाही उडी मारतायत लोक, नसतील आता कोणी मला बघणारे, आता पण उडी मारतो मी. तर मी ते तिथं त्या दिवशी उडी मारत होतो आपल्या घरात एंट्री करण्यासाठी, लुगडं परत देऊन येताना, आणि मला प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं का मागवलं होतं. आणि मित्र, याचं उत्तर प्रचंड अडचणीचं आहे. माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागवलं होतं कारण माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. आम्ही अत्यंत गरीब घरचे लेकरं आहेत, गरीबानी गरीब, एवढ्या गरिबीतून आम्ही वाढलो. माझ्या माईकडे धडकं लुगडं नव्हतं, तिच्याकडे दांड घातलेलं किंवा ठिगळलं लुगडं होतं, पण चांगलं लुगडं एक पण नव्हतं. म्हणून घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून ती लग्नाला गेली होती. तुम्हाला सांगू लेकरांनो, दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. तो दिवस माझ्या आयुष्यातला असा दिवस आहे, तो उडी मारतानाचा. आणि त्या दिवशी मी ठरवलं, बॉस इतका अभ्यास करायचा, इतका मोठा माणूस व्हायचा ना, की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकू. मी लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. मी कमिटमेंट लुगड्यामुळे केली. माझ्या आयुष्यामध्ये हे लुगडं प्रचंड महत्त्वाचं आहे. मी खूप नशिबान आहे. हा पुढचा विषय सोडून द्या. माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण आहे. माझ्या लग्नानंतर माझ्या बायकोने ठरवलं की तिला 360 लुगडे घेऊन 365 लुगडे घेऊन द्यायचे. हा विषय खूप पुढचा विषय आहे मित्रो. पण ते लुगडं हे माझ्या कमिटमेंटचं कारण आहे. कारण काही पण असू द्या, तुम्ही सेल्फ कमिट करा, कुणाचं ऐकून कमिटमेंट करा, की प्रसंगाने कमिटमेंट करा, पण कमिटमेंट करा. काय कमिटमेंट करा? मोठा माणूस होण्याची कमिटमेंट करा, अभ्यास करण्याची कमिटमेंट करा, कष्ट करण्याची कमिटमेंट करा. यशाच्या पासवर्डमधला पहिला शब्द काय सांगितला मी? काय सांगितलं? हो रे. बघा, मी उपाशी आहे सकाळपासून, तुम्ही नाहीत ना. मी आणखी काही खाल्लेलं नाही. इलायची खाल्ले एकदा, ते बोलायला चांगलं वाटावं. दुसरं काही खाल्लेलं नाही आहे. पाणी पिलं काही खाणार पण नाही आहे. कमिंग टू नेक्स्ट पॉईंट. यशाच्या पासवर्डमधला पहिला शब्द आहे कमिटमेंट.